महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम यालाच आपण MAPS या नावाने ओळखतो आणि या MAPS अंतर्गत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी क्लेम केला होता त्या सर्व विद्यार्थ्यांचे पैसे हे खूप दिवसापासून पेंडिंग मध्ये होते। म्हणजे बजेट आता 31 मार्च जरी संपला तरी पैसे येत नव्हते, पण आज मात्र विद्यार्थ्यांना एक आनंदाची बातमी आहे। ज्या ज्या विद्यार्थ्यांचे क्लेम स्टेटस हे पेंडिंग होते अशा काही विद्यार्थ्यांना पेमेंट आज डिस्ट्रीब्यूट झालेली आहे। ज्या विद्यार्थ्यांना पेमेंट ही डिस्ट्रीब्यूट झालेली आहे त्या विद्यार्थ्यांचा आनंद आता आहेतच आहेत, पण ज्या विद्यार्थ्यांना अजूनही MAPS चा क्लेमचे पैसे मिळाले नाहीत, ज्यांचा क्लेम स्टेटस हा 1 वर्षापासून सुद्धा पेंडिंग आहे, अशाही विद्यार्थ्यांना पैसे मिळाले नाहीत। तर जाणून घेऊया आजच्या डिटेल व्हिडिओ या संपूर्ण तुमच्या माहितीविषयी। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण मी अशाच प्रकारचे लेटेस्ट अपडेट या MAPS क्लेम संदर्भात तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। चला तर मग डिटेल व्हिडिओला आजचा आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या MAPS क्लेम अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी क्लेम सबमिट केला होता आणि ज्या विद्यार्थ्यांचे क्लेम स्टेटस हे पेंडिंगला होते तर अशापैकी काही विद्यार्थ्यांना आज पैसे हे जमा झालेले आहेत। आज पैसे हे जमा झाले असल्यामुळे आपल्याला किती पैसे हे जमा झालेले आहेत हे उद्याच्या डेटमध्ये आपल्याला समजणार आहे। पण ज्यावेळेस हे पैसे जमा झालेले आहेत काही विद्यार्थ्यांचे, तेव्हापासून एक सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे माझे पैसे हे कधी जमा होतील, माझाही क्लेम स्टेटस पेंडिंगला आहे। कारण की आपण नेहमी सांगत असतो जर तुमचा क्लेम स्टेटस हा पेंडिंग असेल तर तुम्हाला तुमचे पैसे मिळून जातील। पण या MAPS क्लेम अंतर्गत एक जर विचार करायची गोष्ट झाली तर कोणाचे पैसे येतील आणि कोणाचे पैसे येणार नाहीत याचा कुठलाही अंदाज हे कोणीही सांगू शकत नाही। पण या MAPS क्लेम अंतर्गत पैसे डिस्ट्रीब्यूट होण्याचा अंदाज जर आपण बघितला तर बघा, ज्या विद्यार्थ्यांची ओल्ड क्लेम आहे त्या ओल्ड पासून आज पैसे डिस्ट्रीब्यूट होताना आपल्याला थोडंसं दिसत आहे। ज्या पद्धतीने आपण मागे काही डाटा कलेक्ट केला होता त्या विद्यार्थ्यांना ज्यांचे पैसे आले होते अशा सर्व विद्यार्थ्यांचा काही ठराविक प्रमाणामध्ये डाटा आपण कलेक्ट केला होता, त्यानुसार अंदाजे जर आज जर विद्यार्थ्यांचे पैसे आले आहे त्या विद्यार्थ्यांचा जर डाटा आपण बघितला तर पहा, एप्रिल 2025, मी परत एकदा सांगतो, एप्रिल 2025च्या जवळपासचे विद्यार्थी जे आहेत तर त्यांचे पैसे आता कुठेतरी आलेले आहेत। म्हणजे एप्रिलच्या अगोदरचे जर ठराविक काही विद्यार्थ्यांचे जर पैसे डिस्ट्रीब्यूट झाले असतील तर याच्यामध्ये कदाचित काही थोड्या प्रमाणामध्ये विद्यार्थी मिळतील, पण मॅक्झिमम जे विद्यार्थी आहेत ते ओल्ड म्हणजे 2025 पासून ज्यांचा क्लेम स्टेटस हा पेंडिंगला आहे त्यांचे पैसे आज कुठेतरी आपल्याला आलेले समजलेले आहे। 31 मार्च पर्यंत पैसे येणार होते, पण मॅक्झिमम करून बजेट जो आहे तो वेळेवर उपलब्ध झाला नाही आणि त्यानंतर MAPS क्लेम अंतर्गत जी प्रोसेस पेमेंट डिस्ट्रीब्यूटसाठी होत असते त्याच्यासाठी थोडासा उशीर झाल्यामुळं आज 6 एप्रिल 2026 रोजी काही ठराविक विद्यार्थ्यांचे पैसे हे डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत। आता ज्या विद्यार्थ्यांचे पैसे आले ते तर आनंदात तर आहेतच आहेत, पण ज्या विद्यार्थ्यांचे पैसे अजूनही आलेले नाहीत, खूप साऱ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी आपल्याला कमेंट करत असतात, व्हॉट्सअपला मेसेजही करत असतात आणि मॅक्झिमम विद्यार्थ्यांचे क्लेम मी स्वतः सुद्धा सबमिट करूनही देत असतो। त्यांचा क्लेम स्टेटस खूप दिवसापासून पेंडिंग असूनही ते वेळोवेळी आपल्याला मेसेज करत होते की माझे पैसे कधी येणार। तो जो प्रश्न तुमचा आहे तर त्या संदर्भात जर बोलायचं झालं तर अशी कुठलीही डाटाबेस नाही की जे तुम्हाला चेक करून सांगता येईल की तुमचे ठराविक पैसे हे कधी येतील। काही ठराविक दिवसाच्या अगोदर या MAPS पोर्टलवर अपडेट दिलेली आहे आणि त्या अपडेटमध्ये तुम्ही तुमचा क्लेम नंबर फिल करून तुम्ही त्याचा स्टेटस पाहू शकता की तुमचा क्लेम स्टेटस हा कुठपर्यंत आहे, RO अप्रूव्हलला आहे का, त्यानंतर इस्टॅब्लिशमेंट अप्रूव्हलला आहे आणि RO अप्रूव्हल झाल्याच्या नंतर तो कोणत्या स्टेजेसला आहे हेही आपण पाहू शकता। पण जो प्रश्न विद्यार्थ्यांचा आहे तो म्हणजे माझे पैसे कधी येतील, तर मित्रांनो हा जो काही पैशांचा प्रॉब्लेम आहे तो बजेट आहे। बजेट अत्यंत कमी प्रमाणामध्ये या MAPS क्लेमसाठी उपलब्ध होत असल्यामुळं सर्व विद्यार्थ्यांना पैसे हे डिस्ट्रीब्यूट करणं शक्य होत नाही। ज्या प्रमाणामध्ये आपल्याला या MAPS क्लेमच्या अंतर्गत विद्यार्थ्यांनी क्लेम केलेला आहे आणि ज्यांचा जर रेशो आपण बघितलं तर मॅक्झिमम प्रमाणामध्ये त्यांचे क्लेम अप्रूव्हल सुद्धा झालेले आहेत आणि पेंडिंगला सुद्धा आहेत। ज्या प्रमाणामध्ये आपल्याला बजेट पाहिजे तर त्या प्रमाणामध्ये आपल्याला बजेट मिळत नाही। उदाहरणामध्ये जर बघितलं तर जर आपल्याला 10 रुपयाचं जर बजेट अवेलेबल पाहिजे असेल, म्हणजे संपूर्ण 10 रुपयाचं जर बजेट जर आलं तर संपूर्ण विद्यार्थ्यांचा जर क्लेम हा नील होत असतील तर आपल्याला इथं बजेट येतं 2 रुपये 3 रुपये। मग अशा कंडिशनमध्ये किती विद्यार्थ्यांना हे पैसे डिस्ट्रीब्यूट होतील ते आपण पाहू शकता। वर्षभर झाला आपला क्लेम स्टेटस पेंडिंग असून सुद्धा आज मात्र कुठेतरी आपले या MAPS क्लेम अंतर्गत काही ठराविक पैसे आलेले आहेत। ज्या विद्यार्थ्यांचा इयरली क्लेम होता तर त्यांना 42,000 तर एक्झॅक्टली त्यांना मिळाले
आलेच असतील, पण ज्यांचा मंथली क्लेम होता तर त्यांचा एकच प्रश्न आहे, माझे 12चे 12 क्लेम अप्रूव्हल आहेत पण मला मिळाले 1 महिन्याचे, 2 महिन्याचे, 3 महिन्याचे. सांगण्याचा उद्देश एवढाच की पूर्ण महिन्याचे पैसे न येता काही ठराविक महिन्याचेच पैसे मला मिळालेले आहे. मग अशा कंडिशनमध्ये माझे राहिलेले पैसे येतील का? तर मित्रांनो, तुमचे राहिलेले पैसे हे तुम्हाला मिळून जातील, पण फरक अट फक्त एवढीच आहे, त्या प्रमाणामध्ये नेक्स्ट स्टेजेसमध्ये बजेटसुद्धा उपलब्ध होणं गरजेचं आहे. त्यानंतर सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न, आज तर पैसे आले, मग नेक्स्ट पेमेंट डेट कधी आहे? तर आजपर्यंतही या MAPS क्लेम अंतर्गत जोपर्यंत पैसे डिस्ट्रीब्यूट होत नाही तोपर्यंत आपल्याला डेट समजत नाही. आपण RO ऑफिसलाही कॉन्टॅक्ट करतो, ठराविक वेगवेगळ्या ठिकाणी आपण कॉन्टॅक्ट करून माहिती घेण्याचा प्रयत्न करतो, पण त्यांनाही याच्याबद्दल फिक्स डेट उपलब्ध नसते आणि आपल्याजवळही याची फिक्स डेट उपलब्ध नसते. कारण की अशी कुठलीही आपण जर बघितलं तर माहिती आपण या पोर्टलवर चेक करून सांगता आली असती की बाबा नेक्स्ट पेमेंट जे आहे ते या तारखेला येणार आहे, पण अंदाजित मात्र जर बघितलं तर येणाऱ्या 16 ते 17 एप्रिल पर्यंत अजूनही पेमेंट हे डिस्ट्रीब्यूट होत राहतील असा एक अंदाज आपण या ठिकाणी लावू शकतो. 100% खात्री कोणालाही देता येत नाही आणि याच्याबद्दल संपूर्ण माहिती हा कोणालाही देता येत नाही. ज्या पद्धतीने मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुमचे पैसे हे 6 एप्रिलच्या नंतर तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येण्यास प्रोसेसमध्ये सुरुवात होईल, त्याच पद्धतीनं आजचा पहिला दिवस म्हणजे 6 एप्रिलला आज पैसे डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. येणाऱ्या काही दिवसामध्ये जर फंड अवेलेबल असेल आणि काही प्रमाणामध्ये जर फंड आला असेल तर त्यावर प्रोसेस करून तुम्हाला 16 ते 17 एप्रिल पर्यंत अजून एखादा टप्पा यामध्ये डिस्ट्रीब्यूट होण्याची आशा आपण इथं बाळगू शकतो. पण महत्त्वाचं जर बघितलं तर इथं 100% गॅरंटी तुम्हाला देता येत नाही आणि मलाही यामध्ये देता येत नाही. कारण की मागील 2-3 वर्षापासून जर विचार केला तर मॅक्झिमम बजेट हा 31 मार्चच्या अगोदर डिस्ट्रीब्यूट होता, पण या वर्षी मात्र 31 मार्च जरी गेलं तरी पेमेंट हे डिस्ट्रीब्यूट झालं नाही आणि 6 एप्रिलला मात्र पेमेंट हे डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. या MAPS क्लेम अंतर्गत जर आपण अंदाज बघितला की आपल्याला जे पैसे आलेले आहेत तर त्यासाठी आपल्याला विद्यार्थ्याकडून डाटा कलेक्ट करावं लागतं. तुमचे जर पैसे आज तुम्हाला मिळाले असतील तर तुम्हाला सर्वांनी ज्या विद्यार्थ्यांना पैसे त्यांना मिळालेले आहेत त्यांनी एक काम करायचं आहे, आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला एक माहिती फीड करायची आहे की तुमचा RO अप्रूव्हलचा दिनांक काय होता. जर RO अप्रूव्हलचा दिनांक जर आपल्याला समजलं आजच्या डेटमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे पैसे आलेले आहेत आणि त्यानुसार आपण अंदाज लावू शकतो की 2025च्या कितव्या महिन्यापर्यंत हे पेमेंट डिस्ट्रीब्यूट होत आलेलं आहे. त्यानुसार राहिलेल्या विद्यार्थ्यांची अजून आशा लागलेली आहे की माझे पैसे कधी येतील, मग त्यांनाही समजेल त्यांच्या RO अप्रूव्हलच्या डेटनुसार त्यांना अजून किती वेळ लागू शकतो. म्हणून मित्रांनो, ज्या पद्धतीनं या MAPS क्लेमच्या पैशांची आतुरतेने तुम्ही जसं वाट पाहिली त्याच पद्धतीनं अजूनही विद्यार्थी आहेत जे MAPS क्लेमच्या पैशांची वाट पाहत आहे. म्हणून तुम्हाला सर्व ज्या विद्यार्थ्यांना पैसे आज डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत तर त्यांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला एक माहिती फिल करायची आहे की तुमच्या RO अप्रूव्हलची डेट आणि आज तुम्हाला किती पैसे मिळालेले आहेत. जर 42,000 आले तर 42,000 फिल करा आणि जर मंथली जर असेल तर तुमचे किती महिन्याचे आलेले, जसं 2 महिने 3 महिने, पैसे फिल करायची गरज नाही आहे कारण की तुमचे पैसे हक्काचे ते तुम्हाला लागणार आहेत. फक्त तुम्हाला किती महिन्याचे पैसे आले फक्त तेवढं जरी कमेंट केलं तर बाकी जे आपले व्ह्यूवर्स आहेत ज्या MAPS क्लेमच्या पैशांची वाट पाहत आहेत नक्कीच त्याच्यामध्ये त्यांना फायदा होणार आहे. तर मित्रांनो, की तुम्हाला हा व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांना पैसे आलेले आहेत त्यांच्यापर्यंत हा नक्की शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांचाही डाटा आपण इथं कलेक्ट करू शकू. त्यासोबत या MAPS क्लेम अंतर्गत जर तुमचा क्लेम रिजेक्ट आणि रेक्टिफाय जर होत असेल तर या 2 प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्याकडे राहणार आहे. तुम्हाला फक्त आपल्या व्हॉट्सअप क्रमांकावर रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड जर पाठवलं तर तुमचा प्रॉपर पद्धतीनं हा क्लेम तुम्हाला मी फिल करून देऊ शकतो जेणेकरून तुमचा लवकरात लवकर अप्रूव्हल होऊन आणि लवकरात लवकर तुमचे पैसे हे जमा होऊ शकतील. या व्यतिरिक्त मित्रांनो, या MAPS क्लेम अंतर्गत तुम्हाला अजून कुठली माहिती हवी असल्यास मला कमेंटद्वारे कळू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवीन अपडेटेड माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.